तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 24व्या हप्त्याचं वितरण आता पूर्ण झालेलं आहे। आज सुद्धा शिल्लक महिलांना हप्ता मिळालेला नाही। जवळपास 90% वितरण झालं, तरी सुद्धा 10 ते 20% काही महिला शिल्लक राहिलेल्या असतील। तर अशा महिलांना आता KYC सुरू होण्याची वाट पाहावी लागणार आहे। एकदा का KYC सुरू झाली तर तशा महिलांना KYC पुन्हा करता येणार आहे। काही महिलांना KYC दुरुस्ती करता येणार आहे। पण आता ज्या महिलांना 24वा हप्ता मिळाला अशा महिला निश्चितच आता 25व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। तर नेमका 25वा हप्ता जुलैचा हप्ता हा कुणाला मिळणार, कोण महिला या हप्त्यासाठी पात्र असतील, तर या संदर्भातली माहिती समोरच्या 30 सेकंदात आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर पाहून घ्या लाडक्या त्यांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता तुम्हाला 24वा हप्ता जर मिळाला असेल तर तुम्ही निश्चितच समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहात। पण लाडक्या त्यांनो, जसं की आपण तुम्हाला सर्वच व्हिडिओमध्ये सांगत असतो की निकष तपासणी हे कधीही थांबत नसते, निकषाची तपासणी ही चालूच राहत असते। जसं तुमचं वय 65 वर्षाच्या वर जाईल, कुठल्याही क्षणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे। जसं तुम्ही इन्कम टॅक्स भराल लगेच तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येईल। तुमच्या नावात काही गोंधळ झालेला असेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात येते। आणि त्याचसोबत तुमचं आधार बँकेशी लिंक आहे का ते सुद्धा पाहत चला, तरच तुम्हाला पैसे हे येत असतात। अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही। तर लाडक्या त्यांनो, बरेच असे काही आपल्याला निकष लावून दिले होते, त्या निकषात जर तुम्ही पात्र असाल तर निश्चितच तुम्हाला जुलैचा हप्ता हा मिळणार आहे। आणि या हप्त्याच्या वितरणासंदर्भात सुद्धा लवकरच अपडेट ही येण्याची शक्यता आहे, कारण जुलैचा महिना सुद्धा संपायला आता अवघे 10 दिवस राहिलेला आहे। आजची 21 तारीख आहे, त्यामुळे हा हप्ता तरी लवकर मिळेल अशी आपण आशा करूया। म्हणजेच यावेळेस प्रमाणेच 20 तारखेपर्यंत जुलैचा हप्ता लांबणीवर जाणार नाही याची राज्य सरकारने दखल घेतली पाहिजे। आणि लवकरच म्हणजेच ज्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यात येईल या संदर्भात लवकरच राज्य सरकारने निर्णय घेऊन या ज्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यात देण्याची उपाययोजना केली पाहिजे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला आता निश्चितच माहीत झालं असेल की ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला असेल अशा महिला आता जुलैच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। या हप्त्याच्या वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून असणार आहोत। नेहमीप्रमाणे सर्वप्रथम आणि थोडक्यात माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते, त्यामुळे निश्चितच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहितीसोबत। जय महाराष्ट्र।